नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. बाहेर मस्त असं मुसळधार पाऊस आहे आणि गरमागरम जर घरी असं वाफळलेलं मटण जर भेटलं तर अजून काय पाहिजे हो. त्यासाठी मस्त असं आपण गरमागरम असं झणझणीतवाला मटण रस्सा बनवतो आहोत. त्यासाठी मी इथे 1 किलो मटण घेतलेलं आहे. छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे 2 मोठे चमचे मीडियम साईजचे म्हणजे चमचे आपण आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. त्यानंतर हळद टाकायची आहे, लाल तिखट टाकायचं आहे. तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार ठेवायचं. मी इथे झणझणीतच बनवते त्याच्यामुळे थोडंसं जरा जास्तच टाकलेलं आहे. 2 ते 3 चमचे टाकलेले आहेत. आणि हा जो तिखट आहे ना म्हणजे जास्त तिखट नाही आहे पण कलर छान येतो याचा त्याच्यामुळे तो घेतलेला आहे. त्यानंतर धना जिरा पावडर घेतलेली आहे. त्यानंतर घेतलेला आहे गरम मसाला आणि मी इथे एव्हरेस्टचा जो मीठ मसाला असतो ना तो पुरा एक पॅकेट टाकते आहे. आता हे फक्त मॅरिनेशनसाठीचे मसाले आहेत. आता असंही नंतर तेलावर मी दुसरे बाकी जास्त मसाले वापरणार नाही आहोत बाकीचे त्याच्यामुळे. आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान मसाले ना मटणाला लावून घ्यायचे आहेत आणि याला आपण अर्धा तास तरी मॅरिनेट करून ठेवायचं आहे. आणि इथे मी मीठ अजिबात वापरलेलं नाही आहे. मीठ आत्ता टाकायचंच नसतं कारण का मटण थोडंसं शिजल्यानंतर मीठ टाकायचं. नाहीतर आधी मीठ टाकलं ना चांगलं शिजलं जात नाही त्यासाठी. आणि इथे बघा मस्त असे पीस आहेत, कलेजी आहे प्लस नळी वगैरे आहे. छान असे पीस आहेत. छान मसाला लावून ठेवलेला आहे आपण मॅरिनेट करून. त्याच्यानंतर आता आपण अर्ध्या तासानंतर इथे फोडणी द्यायला घेऊया. टोप गरम करायला ठेवलेला होता. टोपामध्ये तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकायची आहे. आणि मी अजून एक एव्हरेस्टचा जो मीठ मसाला असतो ना तो घेतलेला आहे पॅकेट. खूप छान टेस्ट येते याची. मी पण पहिले कधी जास्त वापरले नव्हते आणि आता खरंच त्याची टेस्ट खरंच खूप आवडायला लागली आहे. त्याच्यामुळे इथे पूर्ण एक पॅकेट अजून जे 10वाले 2 पॅकेट वापरलेले आहेत म्हणजे एक फोडणीवर टाकलेलं आहे आणि एक आपण मॅरिनेशनसाठी वापरलेलं आहे. त्यानंतर कांदा खोबऱ्याचं वाटण टाकते आहे इथे मस्त असं. कांदा खोबरा प्लस लसूण आलं वगैरे सगळं लावून बिना पाण्याचं वाटण आहे हे. आणि ते टाकून घेते इथे व्यवस्थित. म्हणजे छान घट्ट असं लपलपीत असं बनवतो आहोत. कुठेही पातळ लिक्विडी टाईप नाही बनवत आहोत. त्याच्यामुळे त्या हिशोबाने वाटण घेतलेलं आहे. तुम्हाला जसं आवडतं तुम्ही तसं घेऊ शकता. आणि ते कुठेही मटण शिजवून वगैरे घेतलेलं नाही आहे कुकरमध्ये वगैरे. आमच्याकडे कुकरमध्ये मटण बनवलंच जात नाही. जे काय असेल अर्धा तास लागो 1 तास लागो तो आपण डायरेक्ट टोपामध्येच आम्ही फोडणीवरच शिजवतो. आधी शिजवूनही घेत नाही म्हणजे टोपामध्ये सुद्धा आधी शिजवून घेत नाही. डायरेक्ट फोडणीच दिली जाते. त्याच्यानंतर त्या फोडणी दिल्याच्या नंतर जो शिजेल ना त्याच्याबरोबरच तो शिजवायचा असतो मटण. म्हणजे आमच्याकडे तरी अशी पद्धत आहे. आणि मस्त इथे बघा छान वाटण वगैरे ना तेलावर मस्त परतवून घ्यायचं आहे. छान परतलं गेलेलं पाहिजे कारण का आपण भाजलेलंच आहे वाटण पण तरी पण तेलामध्ये जो परतून त्याचा सुगंध जो सुटतो ना तो खूप अप्रतिम असतो. त्यानंतर मॅरिनेट केलेलं जे मटण आहे ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याला पहिले असंच शिजू द्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे. आणि पाणी मी गरम करून घेतलेले आहे ऑलरेडी कारण का गरम पाणी जर टाकलात ना तर जरा लवकर शिजतं अजून. आता इथे मी झाकण ठेवते आणि जरा 2 ते 3 मिनिटाची छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. आणि इथे बघा झाकण काढते आता. मस्त अशी याला एक वाफ काढून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत की त्याच्यानंतर मस्त असं त्याला अर्धा ते पाऊण तास चांगलं शिजलं गेलं पाहिजे. कोवळं मटण असेल तर पटकन शिजतं. थोडंसं जून वगैरे असेल तर टाईम लागतो. मी इथे जवळपास 2 तांबे पाणी घेतलेलं आहे. आता हे सगळं पाणी ह्याच्यामध्ये ओतून घेते आहे. आता हे तुम्हाला वाटत असेल जास्त पाणी आहे पण जास्त नाही आहे. ते नंतर जसं जसं शिजेल वगैरे ते तसं तसं ते आटत जाणार आणि व्यवस्थित ते जसं आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे ना त्या हिशोबाने ते येणार. आता इथे पाणी टाकल्यानंतर गरम पाणी टाकल्याच्यानंतर व्यवस्थित पहिले मिक्स करून घ्यायचं आहे. आत्ता पण मी मीठ टाकणार नाही आहे. त्याला मी 70 ते 80% छान कुक करून घेणार आहे म्हणजे शिजवून घेणार आहे. त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे. मीठ आधी कधीच मटणामध्ये टाकू नये. चिकनमध्ये वगैरे टाकलं तर चालतं पण मटणामध्ये ना पहिल्या टायमाला जर मीठ टाकलं ना आधीच किंवा मॅरिनेशनमध्ये वगैरे तर लवकर शिजलं जात नाही. थोडंसं टाईम लागतो शिजायला किंवा वातड होऊ शकतं असं म्हणतात. आता इथे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून मी त्याला मीडियम फ्लेमवर मस्त अर्धा तास शिजू दिलेलं आहे. आणि अर्ध्या तासानंतर इथे झाकण काढून बघते. तुम्ही पाहू शकता मस्त अशी तर्री वगैरे आलेली आहे. कुठेही जास्त तेलाचा वापर नाही केलेला आहे होता तरीही छान तर्री येते याच्यामध्ये.
आणि त्याच्यानंतर छान व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे आपण मीठ टाकून घेणार आहोत आणि पुन्हा थोडंसं जे शिजवायचं असेल ना, म्हणजे इथे आता मी फक्त 60 ते 70% शिजवून घेतलेलं आहे। आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम असल्यामुळे त्या स्लो कुकिंगमध्ये थोडंसं शिजवायचं। एकदम हाय फ्लेमवर शिजवायला गेलात ना ते मग लगेच आटून जातं, पाणी वगैरे जेवढं टाकतो आपण तेवढं। त्यामुळे इथे मीठ टाकून घेतलेलं आहे, छान ढवळून घेतलेलं आहे आणि पुन्हा आपण त्याचं झाकण ठेवून 15 मिनटं वगैरे शिजवून घ्यायचं आहे। पुन्हा 15 मिनटानंतर बघा झाकण काढून दाखवते, छान असं शिजलं गेलेलं आहे। तर्री तर खूप भारी सुटलेली आहे आणि सुगंध तर आहाहा, असं बाहेर धो-धो पाऊस पडतोय आणि घरात जर असं भेटलं ना गरमागरम खायला तर काय मजा येते माहिती आहे। आणि त्याच्याबरोबर तुम्ही भात भाकरी कशाही बरोबर एन्जॉय करू शकता। इथे भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपल्या इथे मस्त असं झणझणीतवाला मटणाचा रस्सा तयार झालेला आहे। सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते आहे। वरतून गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि बघा इथे मस्त असं वाफळलेलं आपलं मटणाचा रस्सा तयार आहे। कसा वाटला माझा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।